नमस्कार आत्मा मालिक. जय हिंद. वंदे मातरम. आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खूप महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीविषयी. महाराष्ट्रातील 288 उमेदवारांविषयी. सर्व बहुतांश राजकीय पक्ष यांना मतदान करू नका. तुमच्या मतदारसंघामध्ये जो अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना मतदान करा. म्हणजे ही खूप मोठी क्रांती घडेल, खूप मोठं आंदोलन घडेल. कारण आपण पाहत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नोटांचे बंडल सापडत आहेत. मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये आपण ज्या बातम्या पाहत आहोत, अरबो कोट्यावधीची उलाढाल होत आहे. नोटा वाटून मतदान विकत घेण्याचा प्रकार हा थांबवायचा असेल तर 288 मतदारसंघामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये जो अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल तर अपक्ष उमेदवारालाच मतदान करा. आपण पाहत आहोत की लोकशाही मार्गाने, सत्य मार्गाने, सज्जन मार्गाने सत्य लोकांना निवडून दिले जात नाही. 5 कोटी रुपये जर आपल्याजवळ असेल, पक्षावाले विचारतात 5 कोटी रुपये जर तुमच्याजवळ असेल तर आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. म्हणजे सत्य सज्जन ज्यांना विकास करायचा आहे त्यांची तळफळ असून सुद्धा विकास करू शकत नाही. असं कुठपर्यंत चालणार आहे की राजकीय पक्ष कोट्यावधीचा अरबोचा भ्रष्टाचार करीत आहे. ही लोकशाहीची मोठी थट्टा आहे. लोकशाहीचे राज्य, जनतेचे राज्य आणण्यासाठी खूप मोठी क्रांती घडवा. पुन्हा सांगतो तुम्हाला सर्वांना, तुमच्या मतदारसंघात 288 मतदारसंघामध्ये क्रांती करण्यासाठी जो उमेदवार अपक्ष असेल त्यांना विकासाची संधी द्या. बऱ्याच ठिकाणी पक्षाचे लोक पार्ट्या देत आहेत कार्यकर्त्यांना, मटण, मांस, दारू वगैरे वगैरे. आता पैसे वाटप सुरू होणार आहे, झालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हेच चालू आहे. हा सर्व खेळ थांबवायचा असेल तर क्रांती करा. आंदोलन, अपक्ष उमेदवार निवडून आणणं म्हणजे क्रांती. तर काही लोक असे चर्चा करीत असतात की आम्ही सर्वांकडून पैसे घेऊ आणि आम्हाला पटेल तिथं मतदान करू. जर तुम्ही तसं करत असाल तर तो पैसा त्यांच्या कष्टाचा नाही आहे, हे खरं आहे. त्यांनी भ्रष्टाचारमधून मिळवलेला तो पैसा आहे आणि तो रीतशीर जर हिशोब केला तर तो तुमच्याच खिशातला पैसा आहे. महागाईच्या माध्यमातून, टॅक्सच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून हा पैसा तुमच्याकडून काढला जातो आणि राजकीय लोक भ्रष्टाचार करतात आणि त्यापैकी थोडा पैसा तुम्हाला वाटप करतात, मतदान विकत घेतात. पैसा तुम्ही घ्या अगर नको घ्या, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की अपक्ष उमेदवार तुमच्या मतदारसंघातला, पूर्ण महाराष्ट्रात सांगतो, सर्व बंधू भगिनी जागृत व्हा. जोपर्यंत तुम्ही जागृत होत नाही तोपर्यंत विकास क्रांती होणार नाही.
इंग्रजांच्या राज्यातील दिवस तरी बरे होते. त्या इंग्रजांच्या राज्यापेक्षाही हे मतदान विकत घेणं, कसं काय विकास होईल देशाचा, काय चालू आहे, कुठपर्यंत चालणार आहे. जनजागृती करायची असेल, आजची 16 तारीख आहे, 16, 17, 18, 19, 20, 4-5 दिवस तुमच्याकडे आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर मी पाठवणार आहे. सर्वेकडे फॉरवर्ड करा. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात फॉरवर्ड करा. यूट्यूबवर आहे. आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करा. पैसा घ्यायचा असेल तर घ्या लोकांकडून, पक्षाच्या लोकांकडून. जे असतील पैसे देणार घ्या, घेऊ शकता, तो तुमचाच पैसा आहे. पण मतदान जे विकास करतील, जो उमेदवार तुमच्या क्षेत्रात निवडून येण्याची, अपक्ष उमेदवार येण्याची शक्यता असेल, त्यांना मतदान करा. तर तुम्ही बुद्धिवान, तर तुम्ही जनता बुद्धिवान. लोकशाहीचं राज्य आणण्यासाठी तुम्हाला जागृत होणे आवश्यक आहे. तुम्ही जागृत व्हाल तेव्हा यांना धक्के बसतील. राजकीय लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही जागृत होणं जरुरी आहे. तर सर्व बंधू भगिनी, तरुण, वयोवृद्ध सर्वांनी विवेकबुद्धीचा वापर करा आणि अपक्ष उमेदवाराला निवडून आणा. ठीक आहे. हे सर्व राजकीय पक्ष त्यांचा स्वार्थ पाहतात. इकडून तिकडे, तिकडून इकडे आट्यापाट्या खेळतात. हे तुम्ही पाहता. तर तुम्ही बी आता तुम्ही योग्य विचार करता. तुम्हालाही माहीत आहे पैसे सर्वांकडून घ्यायचे आणि तुम्हाला पडेल तिथं तुम्ही मतदान करणार आहात. मग अपक्षाला करा. नोटांवर मतदान करू नका, वाया जाईल. नोटांना मतदान करू नका. जे नोटाचं चिन्ह असतं शेवटी तिथं मतदान करू नका. त्यापेक्षा जो तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवार अपक्ष निवडून येण्याची शक्य असेल त्याला मतदान करा. ही पुन्हा सांगतो आहे मी. पूर्ण महाराष्ट्रात सर्व तालुक्यात ही क्रांती घडवा. बदल होऊ शकतो. आत्मा मालिक, सबका मालिक आत्मा. धन्यवाद. वंदे मातरम.